नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 7 जानेवारीचा भाग खूपच छान झाला आहे. अर्जुन आणि सायलीला मधुभाऊ भेटू देणार का, हे आजच्या भागात कळणार आहे. त्यामुळे या भागाचा रिव्ह्यू व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या भागाची सुरुवात होते सुभेदारांपासून. तन्वी सगळ्यांना जेवण वाढत असते. तन्वी स्वतः अर्जुनचं ताट वाढून देते. सगळे जेवायला बसतात. अस्मिता म्हणते, तन्वी, तू खूप छान खीर बनवली आहेस. सगळेजण तन्वीने बनवलेल्या खीरची खूप स्तुती करतात. त्यामुळे नाराज होऊन अर्जुन स्वतःच्या ताटातली खीरची वाटी काढून बाजूला ठेवतो. अन्नपूर्णा आजी म्हणते, तन्वीने इतकी छान खीर बनवली आणि तू वाटी बाहेर काढून ठेवलीस. अर्जुन म्हणतो, मला नको. अस्मिता म्हणते, अरे तू एकदा टेस्ट तर करून पहा, एकदम मस्त झालीये. अर्जुन म्हणतो, मी फक्त 2 माणसांच्या हातची खीर खातो, एक मिसेस सायली आणि दुसरी मम्मा. प्रताप म्हणतो, तू तन्वीचा अपमान करत आहेस. अर्जुन म्हणतो, अजिबात नाही, आणि तिला जर असं वाटत असेल तर तो तिचा प्रॉब्लेम आहे, माझा नाही. अर्जुन असं बोलल्यामुळे तन्वी रडायला लागते. अश्विन म्हणतो, दादा, तिचा मान ठेवून एखादा चमचा खीर खाल्ली असतीस तर काय बिघडलं असतं. अर्जुन म्हणतो, तुम्ही सगळे तिचा मान ठेवत आहात, मग मी न ठेवल्याने काय फरक पडतो. असं म्हणून अर्जुन उठतो आणि आपलं ताट जेवणासाठी आपल्या रूममध्ये घेऊन जातो. पाठोपाठ चैतन्य सुद्धा जातो. अर्जुनच्या अशा वागण्यामुळे तन्वी रडायला लागते. कल्पना तिला शांत करते. प्रताप आणि पूर्णा आजी देखील तिला शांत करतात. परंतु तन्वी रडत बाहेर निघून जाते. बाहेर येऊन रागाच्या भरात ती स्वतःशीच बोलत असते. ती म्हणते, हा अर्जुन स्वतःला कोण समजतो. या घरावर जर मला राज्य करायचं नसतं तर मी हा अपमान कधीच सहन केला नसता. तीच खीर त्याच्याच घशात ओतली असती. इतक्यात अश्विन तिला बोलवायला येतो. दादाने जे केलं ते मला आवडलं नाही, परंतु तू आज चल आणि जेवून घे. तन्वी म्हणते, मी कोण आहे अर्जुनवर रागावणारी. तो पहिल्यापासून असंच वागतो, परंतु आता जरा त्याचं असं वागणं जास्त वाढलेलं आहे आणि मला आता सवय झाली आहे. अश्विन म्हणतो, तू दादासाठी इतकं करतेस तरी त्याला किंमत नाही. दादा अजूनही वहिनीच्या प्रभावाखाली आहे. आम्ही सगळे सुद्धा तिला फसलेलो होतो, त्यामुळे तू दादाच्या वागण्याचा त्रास करू नको. अश्विन पुढे हसत म्हणतो, तुला आता 2 गोष्टी करायच्या आहेत. तू स्वतःहून रडलीस, त्यामुळे तुला आत्ताच्या आत्ता माझ्या अकाउंटवर 5,000 रुपये पाठवावे लागतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू आतमध्ये आली नाहीस तर तुला खीर मिळणार नाही. त्याचं बोलणं ऐकून तन्वी हसायला लागते आणि ते दोघं घरात येतात. इकडे अर्जुन आणि चैतन्य खोलीत जेवायला येतात. चैतन्य टाळी वाजवून म्हणतो, खूप छान काम केलं आहेस तू. इतके दिवस घरातल्यांसमोर गप्प होतास, परंतु आज ठणकावून सांगितलं की खीर खाईल ती फक्त सायली वहिनीच्या आणि कल्पना मावशीच्या हाताची. त्यावर अर्जुन म्हणतो, मी त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना फक्त तन्वीच दिसते. त्यांना माझं काही ऐकूनच घ्यायचं नाही, म्हणून मला आज त्यांच्याशी असं बोलावं लागलं. मी या तन्वीचा चोमडेपणा खपवून घेणार नाही आणि मी माझ्या प्रेमासाठी ठामपणे उभा राहणार आहे. चैतन्य म्हणतो, तेच योग्य आहे. अर्जुन सरळ कपाटाकडे जातो आणि कपाटातून सायलीची ओढणी बाहेर काढतो. त्या ओढणीला हातात घेऊन म्हणतो, मी घरातल्यांचं मिसेस सायलीबद्दल असणार मत बदलेल आणि मी माझ्या बायकोला परत इज्जतीने तिच्या घरात घेऊन येणार आहे. हे माझं मलाच वचन आहे. आणि तो ती ओढणी छातीशी घट्ट धरतो. इकडे सायली कुसुमच्या मोबाईलवर तिचे आणि अर्जुनचे फोटो पाहत असते. तेवढ्यात इथे कुसुम येते. सायली कुसुमला विचारते की ताई, तू आमचा फोटो वॉलपेपरला ठेवला आहेस. कुसुम म्हणते, का नाही ठेवणार, तुम्ही दोघं माझी आवडती जोडी आहात. अर्जुन खूप चांगला मुलगा आहे, परंतु मधुभाऊंना हे समजत नाही. त्यांनी जोडे जरी झिजवले असते ना तरी अर्जुन इतका चांगला मुलगा सापडला नसता. माझी हीच इच्छा आहे की तुम्ही लवकरात लवकर एकत्र यावं, म्हणून मी तो फोटो वॉलपेपरला ठेवला. सायली म्हणते, ताई, तू याच प्रेमळ अर्जुन सरांना चिडका बिब्बा म्हणत असतेस. कुसुम म्हणते, मी म्हणायचे, आता नाही म्हणणार. मला आधी वाटायचं अर्जुनला तुझ्या मनाची कदरच नाही, परंतु त्याने माझं मतच बदलून टाकलं. त्याने तुझ्यावरचं प्रेम बोलून दाखवलं. सायली म्हणते, ते प्रेम त्यांच्या कृतीत सुद्धा दिसतं, नाहीतर ते मधुभाऊ समोर असे ठामपणे उभे राहिले नसते. त्यांनी मधुभाऊंचं मन जिंकून घेण्याचं वचन दिलं आहे. कुसुम म्हणते, नवऱ्याचं आपल्या बायकोवर प्रेम असावं ते असं. सायली ते ऐकून लाजते. त्यावर कुसुम तिला चिडवते आणि म्हणते, सायली, माझ्यापासून कुठलीही गोष्ट लपवू नकोस. माझ्याकडे मन मोकळं करत जा. मी अर्जुनलाच साथ देणार आणि त्याला मी आता नवं नाव देणार आहे, प्रेमात पडलेला बिब्बा. कुसुमचा हे बोलणं ऐकून सायली खूप हसायला लागते.
तिला असं हसताना पाहून कुसुमला खूप छान वाटतं. दुसऱ्या दिवशी सकाळी सायली आणि कुसुम आवरावर करत असतात. सायली म्हणते, मधू भाऊ अजून उठलेले नाहीत. एवढा वेळ तर कधीही झोपत नाहीत. कुसुम म्हणते, हल्ली दगदग असते, जाऊ दे, झोपू दे त्यांना. परंतु सायली त्यांना उठविण्याचा प्रयत्न करते. तिला कळतं की मधू भाऊंना ताप आला आहे. ती कुसुमला सांगते. कुसुम हात लावून पाहते. ती सुद्धा मधू भाऊंना उठवण्याचा प्रयत्न करते. मधू भाऊ म्हणतात, थोडे थकल्यासारखं वाटत आहे. सायली म्हणते, तुम्ही उठून फ्रेश व्हा, आपण डॉक्टरकडे जाऊ. मधू भाऊ म्हणतात, डॉक्टरांकडे जाण्या इतकं काही झालं नाही, थकवा आला आहे तो निघून जाईल. सायली म्हणते, डॉक्टरकडे गेल्यावरच तुम्हाला बरं वाटेल. मधुभाऊ सायलीचा हात झिडकारून म्हणतात, मला कुठेही जायचं नाही. जास्तीत जास्त काय होईल, मी मरेन ना, तर मरू दे मला. तसंही इथे मला खूप त्रास झाला आहे. सायली केविलवाण्या स्वरात म्हणते, असं अभद्र बोलू नका मधुभाऊ. इकडे अर्जुन ऑफिसला जाण्यासाठी तयार होत असतो. तेवढ्यात तिथे चैतन्य येतो. चैतन्य म्हणतो, आज आपल्याला खूप मीटिंग आहेत. मी खूप काम देखील करायचं आहे. खूप साऱ्या केसेस आहेत. अर्जुन हसून म्हणतो, हे जे तू मला सांगितलं आहेस त्यातलं मी काहीही करणार नाही. आज फक्त एकच नाव लक्षात ठेव, ते म्हणजे मधुकर पाटील, माझ्या मिसेस सायली सुभेदार यांचे वडील. चैतन्य म्हणतो, अरे आपल्या मीटिंगचं खूप महत्त्वाच्या आहेत. अर्जुन हसून म्हणतो, मग त्या तू कर. आज माझ्यासाठी मधुकर पाटील इम्पॉर्टंट आहेत. अरे तूच मला सांगितलं होतंस की तुझ्या प्रेमाचा जो रस्ता आहे त्यावर मधू भाऊ तलवार घेऊन उभे आहेत. आता मला तीच तलवार त्यांच्या हातातून काढायची आहे आणि त्या तलवारीच्या जागी शांतीचा, प्रेमाचा झेंडा द्यायचा आहे. चैतन्य म्हणतो, अरे मधू भाऊ तुला साधं जवळ सुद्धा उभा करत नाहीत आणि त्यांच्यासोबत तू शांततेचा करार करणार आहेस. त्यावर अर्जुन म्हणतो, मी फक्त म्हणत नाही, मी कृती सुद्धा करणार आहे. अर्जुन म्हणतो, मी मधुभाऊ सोबत मैत्री करणार आहे, त्यामुळे मला ऑल द बेस्ट म्हण. आणि अर्जुन निघायला लागतो. चैतन्य त्याला म्हणतो, तू एक वकील आहेस, हे विसरू नकोस अर्जुन. त्यावर अर्जुन म्हणतो, मला एक बायको सुद्धा आहे, हे तू विसरू नकोस चैतन्य. यावर चैतन्य हसतो. इकडे खाली संपूर्ण सुभेदार परिवार गप्पा मारत असतो. अस्मिता म्हणत असते की मी खूप शॉपिंग केलेली आहे. पूर्णा आजी म्हणते, पण यातली एकही वस्तू गरजेची नाही. अश्विन म्हणतो, असं कसं पूर्णा आजी, अस्मिताईने जर 2024ची वस्तू 2025 वापरली तर समाज काय म्हणेल, असं म्हणून तो तिला टोमणा मारतो. यावर सगळे हसतात. तेवढ्यात इथे अर्जुन येतो आणि तो आनंदाने म्हणतो, अरे तुम्ही सगळे गप्पा मारत आहात, चला मी पण तुमच्या सोबत नाश्ता करतो. असं म्हणून तो खुर्ची घेऊन तिथे बसतो. चैतन्य सुद्धा त्याच्यासोबत बसतो. अर्जुन म्हणतो, नाश्त्याला थालीपीठ केले आहे का. विमलताई, माझ्यासाठी थालीपीठ आणा आणि सोबत दही सुद्धा आणा. अस्मिता म्हणते, दुखवटा संपला वाटतं तुझा. अर्जुन म्हणतो, पण इथे तर कोणीच गेलेलं नाही आणि दुःखी होण्याचं काहीच कारण नाही. मी ठरवलंय आजपासून एकदम आनंदात आणि खुश राहायचं. तेवढ्यात तन्वी अर्जुनचा हात हातात घेते आणि म्हणते, पूर्णा आजी बघ, मी तुला म्हणाले होते ना, अर्जुनला थोडा वेळ हवा आहे, त्यानंतर तो एकदम ठीक होईल. अर्जुन म्हणतो, बरोबर बोललीस तू. आणि तो आपला हात सोडवून घेतो. अर्जुन म्हणतो, माझ्या आयुष्यात खूप पॉझिटिव्ह गोष्टी आहेत आणि त्या पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये तू अजिबात येत नाहीस. आणि हा जो खोटेपणा तू चालवला आहेस ना माझ्या घरात, त्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही. आणि तू माझ्याशी वारंवार बोलायला येत जाऊ नकोस, ही माझी तुला विनंती आहे. पूर्णा आजी म्हणते, अर्जुन तन्वीविषयी नीट बोल, तिची काही चूक नाही. कल्पना म्हणते, जाऊ द्या पूर्णा आजी, त्याला खऱ्या खोट्यातला फरक कळत नाही. आपल्या दृष्टीने नात्यासोबत खेळ करणं, फसवून लग्न करणं हा खोटेपणा आहे, पण त्याच्या दृष्टीने तो खरेपणा असेल. असं म्हणून कल्पना अर्जुनला टोमणा मारते. कल्पनाच बोलणं ऐकून अर्जुन उठतो आणि म्हणतो, तुम्ही सगळे तन्वीच्या जाळ्यात अडकत असाल, परंतु मी अडकणार नाही. मी लवकरच सगळ्यांना दाखवून देईल की खरं कोण आहे आणि खोटं कोण आहे. असं म्हणून अर्जुन निश्चय करतो आणि या भागाचा इथेच शेवट होतो. मधुभाऊ हॉस्पिटलमध्ये जातील का. मधुभाऊ सोबत मैत्री करण्यासाठी अर्जुन काय करेल हे पाहूया नंतरच्या भागांमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 2 जानेवारीचा भाग खूपच छान झाला आहे. अर्जुन सायलीला एकट्यात भेटणार का हे आजच्या भागात कळणार आहे, त्यामुळे या भागाचा रिव्ह्यू व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या भागाची सुरुवात होते चैतन्य आणि अर्जुन पासून. चैतन्य अर्जुनला म्हणतो, जोपर्यंत मधू भाऊंचा राग आहे तोपर्यंत सायली वहिनी तुझ्याशी बोलणार नाही.
अर्जुन म्हणतो मधुभाऊंना कोर्टात भेटायचं आहे. या विचारानेच माझ्या पोटात गोळा आलाय. कारण मधुभाऊ सगळ्यांसमोर माझ्याशी नीट बोलणार नाहीत. मधुभाऊंना हे कळायला हवं की मी त्यांच्या मुलीवर खरं प्रेम केलं आहे. चल जाऊ आपण. आज कोर्टात मला मिसेस सायलीला भेटायचं आहे. इकडे सगळेजण कुटुंबीय बसलेले असतात. तन्वी म्हणते आता आपण सायलीच्या सगळ्या वस्तू जाळून टाकल्याच आहेत. आता आपण पुढची स्टेप करू. आता आपण खूप आनंदात राहायचं. अस्मिता म्हणते बरोबर आहे. मला असं तोंड पाडून राहायला अजिबात आवडत नाही. घरात कोणीतरी मेलं आहे असं वाटत आहे. तन्वी म्हणते यावर माझ्याकडे एक आयडिया आहे. या घरात जर कोणी दुखी झालं तर मला लगेच 5,000 रुपये ट्रान्सफर करायचे. तन्वीच्या या बोलण्यावर सगळे हसायला असतात. मग सगळे नाश्ता करायला लागतात. तन्वी आग्रह करून सगळ्यांना वाढत असते. अन्नपूर्णा आजी म्हणते तू पैसे द्यायची धमकी दिली आणि बघ सगळे हसायला लागले. तेवढ्यात चैतन्य आणि अर्जुन येतात आणि बाहेर जायला निघतात. तेवढ्यात तन्वी त्यांना थांबवते आणि म्हणते की अर्जुन नाश्ता करून घे. अर्जुन म्हणतो मला नको. तन्वी म्हणते ठीक आहे नको करूस, परंतु मी तुझ्या गाडीमध्ये तर बसू शकते ना. मी सुद्धा आश्रम केससाठी कोर्टातच चालले आहे. आपण एकत्र जाऊया. परंतु अर्जुन नकार देतो. तन्वी त्याचा हात पकडून त्याला थांबवते. तन्वी चिडून म्हणते का वागतोस तू असं? मी काय तुला त्रास दिलाय का? परंतु अर्जुन आपला हात सोडवून निघून जातो. त्यावर तन्वीचा प्रचंड मूड ऑफ होतो. कल्पना तिला म्हणते तन्वी वाईट वाटून घेऊ नकोस. इकडे सायली घरात एकटीच बसलेली असते आणि बॅगमधून साड्या काढून आठवणीत रडत असते. त्या बॅगमध्ये एक डायरी सुद्धा असते. ती डायरी सायलीनेच अर्जुनला दिलेली असते. त्यात अर्जुनचं पूर्ण वेळापत्रक असतं. ते वाचून सायली पुन्हा रडायला लागते. इकडे कोर्टाबाहेर जोशी वकील, साक्षी आणि महिपत उभे असतात. साक्षी म्हणते आज मला फायनली असं वाटत आहे की ही केस माझ्यासाठी संपली आहे. जोशी वकील म्हणतो तुम्ही खात्री बाळगा. लवकरच हे सिद्ध होणार आहे की खुणाच्या रात्री तुम्ही आश्रमाच्या जवळपास सुद्धा नव्हता. महिपत म्हणतो हे काम व्यवस्थित झालं पाहिजे. तुला पाहिजे तेवढे पैसे दिलेले आहेत. तेवढ्यात अर्जुन आणि चैतन्य कोर्टात पोहोचतात. त्यांना तिथं आलेलं पाहून जोशी वकील लपून बसतो. तेवढ्यात तेथे मधुभाऊ आणि कुसुम येतात आणि घराला लॉक लावलेली चावी खाली पडते. कुसुम म्हणते ही चावी मी माझ्या पर्समध्ये ठेवते. कुसुम लगेच चैतन्यला म्हणते ही चावी घ्या. ही माझ्या घराची चावी आहे. सायली घराच्या आतमध्ये आहे. ही चावी तुमच्या मित्राला द्या, म्हणजे त्याला सायली सोबत मनमोकळेपणाने बोलता येईल. चैतन्य ती चावी घेऊन अर्जुनकडे येतो आणि अर्जुनला म्हणतो ही चावी घे. तो म्हणतो ही कसली चावी आहे? चैतन्य हसत म्हणतो ही कुसुम ताईच्या रूमची चावी आहे. तू ही चावी घे आणि पटकन सायली वहिनीला भेटायला जा, कारण त्या एकट्या आहेत. मधुभाऊ या कोर्टात आहेत, त्यामुळे तुम्हाला एकांत मिळेल. अर्जुन विचारतो मधुभाऊंनी मिसेस सायलीला लॉक केलं आहे का? चैतन्य म्हणतो हो केलं आहे. अर्जुन ती चावी घेतो आणि सरळ कुसुमताईकडे येतो. कुसुमच्या हातात ती चावी देऊन म्हणतो मला माझ्या बायकोला भेटायला अशी लपून छपून जाण्याची गरज नाही. मी त्यांना हक्काने भेटेल आणि मधुभाऊंनी जर त्यांना लॉक केलं असेल तर त्यांनी खूप वाईट गोष्ट केली आहे. मी माझ्या सायलीला नक्कीच भेटेल. अर्जुनचा निश्चयाचं बोलणं ऐकून कुसुमला आनंद होतो आणि या भागाचा इथे शेवट होतो. तन्वी कुठली चाल खेळणार हे पाहूया पुढच्या भागांमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.